सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. शेवटच्या अध्यायामधला शेवटचा भाग आता आलाय आणि आजचा क्रांती आली का? हा आजचा गोश्वारा ज्योत्स्नाने इंडियातून पाठवला आणि तिने क्रांतीला पण पाठवलंय. तर क्रांती वाचून दाखवणार आहे. चालेल क्रांती? म्यूटवरच. चालू करू का? ओके. ज्योत्स्नाताईंनी पाठवलेला घोषवारा मी वाचतेय. 17 मार्च 2026. घोषवारा लिहिलाय मार्च 10, 2026च्या प्रेझेंटेशनवर. अध्याय 18, श्लोक 55 आणि 56. ओव्या 1168 ते 1259. 55व्या श्लोकात ब्रह्मज्ञानी माणसाचं लक्षण, नैष्कर्म योग, आत्म्याचं स्वरूप याचं विस्तृत वर्णन केलं आहे. तत्पूर्वी भगवंतांनी त्यांच्या चौथ्या भक्तीचं वर्णन केलं आहे. ती भक्ती पावलेला मनुष्य हा ज्ञानी भक्त असतो. भगवान म्हणतात, हा ज्ञानी भक्त शरीराने जरी वेगळा दिसत असला तरी तो माझे स्वरूपच झालेला असतो. ते पुढे म्हणतात, या अभिन्न स्थितीत त्याच्याकडून जी जी कर्मे होतात ती माझ्या महापूजेत जमा होतात. अशा भक्ताला जन्म जरा मरण उरत नाही. जन्म मरणाची यातायात कायमची नाहीशी होते. तो अज अमर आनंदमय अशा स्थितीला पोहोचलेला असतो. या भक्ताचे वर्णन करताना माऊली म्हणतात, हा क्रमयोगी परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. उदाहरणार्थ, लाट जशी पाण्याशी एकरूप असते तसे तो मी जो आत्मा त्याच्याशी ऐक्याला पाहून मला पाहिले असता मीच होतो. अशा मद्रूप झालेल्याने कर्म करणे, हे करणे कुठले? जेव्हा कर्म कर्तव्य म्हणून किंवा अभिमानरहित करणे असते तेव्हा ते कर्म करण्यासारखेच आहे. येथे निलिमाताईंनी सांगितले की ह्यालाच नैष्कर्म्य योग किंवा नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. त्यात ही कर्मे ही त्या ईश्वराची पूजाच होते. माऊलींनी बरेच दृष्टांत दिले आहेत.
लाटा पाण्याशी एकरूप असतात, कापूर सुगंधाशी, दागिने सोन्याशी, मडके मातीशी, तसेच तो भक्त माझ्याशी अभिन्न असतो, एकरूप असतो. त्यावेळी तो ज्ञानी भक्त अनुभवतो की मी जन्मरहित आहे, वृद्ध पण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी अपूर्व आहे, मी अपार आहे, मी आनंद आहे, मी अच्युत आहे, मी अंतरहित आहे, मी अद्वितीय आहे, मीच एक आत्मा निसंशय आहे. अर्जुना, हे ज्ञान ते ईश्वर आहे आणि तो ईश्वर मीच आहे हे त्याच्या अनुभवास येते. जेथे मी नाही व तोही नाही, त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. असे हे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोगाचे आचरण करून मिळते. या क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे, म्हणून हा मी वारंवार सांगत आहे. मी जर स्वतः सिद्ध सर्वांच्या सर्व रूपाने मीच आहे, म्हणून माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची जरूर नाही. क्रमयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो. गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे. त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फळ आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे, हे वारंवार समजावले आहे. साध्य प्राप्त झाल्यावरही साधनाचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव प्रवृत्त झाले आहेत. ह्या विचारांनी भगवंतांनी हेच विवरण परत पुढच्या श्लोकात पण केले आहे. श्लोक 56. कर्मयोगी माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो आणि स्वकर्मरूपी पवित्र फुलांनी माझी पूजा करतो. तेव्हा त्याला ज्ञानमार्ग हस्तगत होतो. त्यावेळी माझी भक्ती प्रगट होते आणि तो माझ्याशी एकरस होतो. तो वाचेने, बुद्धीने, शरीराने माझा आश्रय करून राहतो. तेव्हा त्याच्या हातून चुकून निषिद्ध कर्मे जरी घडली तरी त्याला माझे सर्वव्यापीपणाचे यज्ञार्थ ज्ञान झाल्यावर पापपुण्याची ऐक्य स्थिती होते. हीच ती ज्ञानोत्तर भक्ती. माऊली अनेक उदाहरणे देऊन हे समजावतात. उदाहरणार्थ, आपला कठीणपणा टाकून मीठ जसे पाण्याशी एकरूप होते, परिसाचा स्पर्श होईपर्यंत 5 कस किंवा 16 कस हा सोन्यातला फरक राहतो, किंवा चंदन आणि एखादे घाणेरडे लाकूड हा फरक. अग्नी जोपर्यंत त्यांना कवळत नाही तोपर्यंतच राहतो. रात्र आणि दिवस हा भेद तेथपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही. अर्जुना, माझी भेट, अपरोक्ष अनुभव किंवा साक्षात्कार झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो मोक्षाच्या पदावर बसतो. देशाने, कालाने, स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही, त्या माझ्या अविनाशी पदाला तो प्राप्त होतो. छान. आणि त्यांचं वाचलंस, त्यांनी छानच लिहिलंय. पण तू लिहिलंस का ग? लिहिलंय, पण मी थोडंसंच लिहिलं, 3 मिनिटं. हा, मग आपल्या याच्यावर टाकशील? मी ऑडिओ रेकॉर्डिंग टाकू आपल्या याच्यावर, हो, हो. म्हणजे मग नंतर टाकेन. पण मला इतका आनंद झाला तुम्ही दोघींनी लिहायचं ठरवलं तर. या. आणि आणि त्या ऑडिओ रेकॉर्डिंग म्हणजे आज पाहिजे आपल्याला वेळ असेल तर मी एक कविता पण त्या ह्याच्यावर लिहिलेली ती पण पाठवीन. अगदी जरूर किंवा जरूर. नंतर आपल्याला आज म्हणजे आपलं झाल्यावर सगळ्यांचा वेळ असला तर आज वाचू शकते. हो, अगदी अगदी. आणि आता म्हणजे याच्यानंतर आपण काय येते आता, रॅपअप करतात आहेत माऊली, म्हणून मग आता आपल्याला जास्त मला काही बोलायचं नाही आहे. आणि आता गोषवारा पण लिहायचं नाही असं मला वाटतं. जर अच्छा. का काही विशेषच काही असलं तर आपण तेवढे मात्र पॉइंट्स आपण पुढच्या वेळी बोलू. पण आजपासून गोषवारा लिहायचा म्हणजे नाही. आज वेळ असेल तर मी वाचते, वेळ नसेल तर जाऊ दे. हो, बरं, वाच, चालेल, हरकत नाही. नंतर शेवटी वाचू का सगळ्याच्या? हा, सगळं झालं की शेवटी वाच. म्हणजे मग हा, ते बरं पडेल. 3च मिनिटं म्हणते तर we can do it. हा, चला, सुरू करूया आपण. आज मी वाचणार आहे. हो, श्यामा काही वाजता. ओके. 57वा श्लोक आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मम चित्तः सततं भव. विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पून मतपर होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काळ माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा तू हो. अर्जुना, या कारणास्तव
आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर. हे वीरा अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू वरवरचा करशील, तर तसे करू नकोस हो. तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव. मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्मांहून निराळा असा माझ्या निर्मळ स्वरूपी पाहशील. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील. अर्जुना, ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही, त्याप्रमाणे तेव्हा प्रकृती तुझ्याहून वेगळी उरणार नाही. याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल. मग कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता म्हणजे एकनिष्ठ करून ठेव. जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते, तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच भजते. याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत, असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील, असे तू लवकर कर. या कारणे गातुवा सर्व कर्मा आपुलिया, माझा स्वरूपी धनंजया संन्यासू की जे. परी तोची संन्यासू वीरा, करणीयेचा झणे करा. आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. मग तेणे विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे. माझा स्वरूपी निर्मळे देखिजेल. आणि कर्माची जन्म भोये, प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दूरी. तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजया, रूपे वीण का छाया जया परी. ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्म संन्यासू, निफजेला नायासू सकारणू. मग कर्म जात गेलया, मी आत्मा उरे आपण पया. तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. बुद्धी अनन्य येणे योगे, मज माझी जैरिगे. तेई चित्त चैत्य त्यागे, मातेची भजे. ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझा ठाई जडले. ठाके तैसे वहिले सर्वदा करी. श्लोक 58. मग चित्त सर्व दुर्गा. तुम्ही बोलताय का काही? नाही. ठीक आहे ना. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि, अथ चेत्त्वमहंकारा न शोष्यसि विनङ्क्ष्यसि. मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व दुःखास कारण असलेली जन्ममरण रूप संकटे तरून जाशील. परंतु अहंकारामुळे जर तू ऐकणार नाहीस तर नाश पावशील. मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन, तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. तेव्हा सकळ दुःखांची घरे जी मृत्यू व जन्म सर्व जीवांकडून भोगली जातात, ती कठीण असली तरी तुला सोपी होतील. कठीण अशा जन्ममृत्यूतून तू सहज तरून जाशील. सूर्याच्या साह्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो, तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही पर्वा आहे काय? त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्पजीव दशा नाश पावते, तो संसाररूपी बागुलबुवाकडून कसा पीडा पावेल? म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. अथवा हे माझे सर्व बोलणे तू अभिमानाने कानाच्या व मनाच्या हद्दीवर टेकू न देशील, तर तू नित्यमुक्त व अव्यय अविनाशी असा आहेस, ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तडाखा तुझ्या अंगावर आदळेल. ज्या देह तादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असता विसावा कधीच मिळत नाही. जर तू माझ्या बोलण्याचा नीट विचार केला नाहीस, तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर मरण तुझ्या अंगावर आदळेल. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा,
माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण जाहला. तेथ सकळ दुःख धामे, भुंजी जती जिये मृत्युजन्मे, तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. सूर्याचे नि सावाये, डोळा सावाईला होये, तै अंधाराचा आहे पाडू तया. तैसा माझेनी प्रसादे, जीव कणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे नि बाधे बाबुले केवी. म्हणून धनंजया, तू संसार दुर्गती यया, तरसील माझिया प्रसादास्तव. म्हणून धनंजया, तू संसार दुर्गती यया, तरसील माझिया प्रसादास्तव. अथवा हन अहम भावे, माझे बोलणे हे आघवे, काना मनाची ये शिवे, नेदिसी टेको. तरी नित्यमुक्त अव्ययो, तू आहासी ते होऊनी वावो. देह संबंधाचा घावो वाजेला अंगी, जया देह संबंधा आतू, प्रतिपदी आत्मघातू. भुंजता उसंतू कहीच नाही. येवढे नि दारुणे, निमणे नवीन निमणे, पडेल जरी बोलणे नेगसी माझे. यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे, मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वा नियोक्ष्यति. अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही, असा जो तू विचार करीत आहेस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करावयाला लावील. पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवितो, अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवितो, त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व दुसऱ्यांच्या देहांना आप्तसंबंधी असे नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक कृत्य असे नाव देऊन, अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावे ठेवून मी लढणार नाही, असा जो अंतःकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील, तो निश्चय तुला नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील. तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करेल. आणि मी अर्जुन, हे माझे सर्व नातलग व यांचा वध करणे हे पाप. या कल्पना ही भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय? अगोदर तू लढणारा ठरावास आणि मग लढण्याकरिता शस्त्र घ्यावेस, अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस. म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते तात्विक दृष्ट्या व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणारा आहेस असे जर घटकाभर मानले, तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस, तो निश्चय तुझा क्षात्र स्वभाव उलट करविलच. पथ्यद्वेषिया पोषुज्वरू, का दीपद्वेषिया अंधकारू, विवेकद्वेषे अहंकारू पोषुनी तैसा. स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजनु, संग्रामा नाम मलिनु पापाचारू. या मती आपुलिया, तिघा 3 नामे यया, ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. जीवा माझी निष्टंकू, करिसी जो आत्यंतिकू, तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावेची तुझा. आणि मी अर्जुन हे आत्मिक, यया वधू करणे हे पातक, हे माया वाचुनी तात्विक काही आहे. आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे, कान झुंजावया करावे देवांगण. म्हणून न झुंजणे मनसी ते वायाणे, ना मानू लोकपणे लोकदृष्टीही. तरी न झुंजे ऐसे निष्टंकीसी जे मानसे, ते प्रकृती आनारिसे करविलची. झालं, माझं एवढंच होतं वाचन ना. थँक्स. थांबते इथे. हा. सुरू करू मी हो हो माझं. हम्म. स्वभावजेन कौन्तेय निबद्धं स्वेन कर्मणा, कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यसे वशोऽपि तत्. हे कौन्तेया, स्वतःच्या स्वभाव सिद्ध कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस, ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच.
पूर्वेकडील दिशेने नदीतील पाणी जोराने वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील. अथवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे हे बुद्धिमंता अर्जुना, क्षात्र संस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने स्वभावाने तू उत्पन्न झाला आहेस. आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू क्षात्र प्रवृत्तीचा असल्यामुळे तू उठविला जाशीलच. अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मता दिले आहेत. तर अर्जुना, त्या क्षात्रगुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करताना तुला मुकाट्याने राहता यावयाचे नाही. म्हणून हे अर्जुना, तू त्या शौर्यादी शास्त्रगुणांनी बांधला गेला आहेस. त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या योगात तू खरोखर पडशील. अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणाचा विचार न करिता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जर घेशील तर तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशातच जाणारच. त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील. विराट देशाचा राजा उत्तर तो युद्धाच्या वेळी पळत असता तू लढाईला का निघालास? तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढाव्यास लावेल. 11 अक्षौहिणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्याने रणांगणावर शस्त्ररहित केलेस. अर्जुना, तो तुझा स्वभाव तुला लढण्यास लावेल. अर्जुना, रोग्याला रोग आवडतो काय? व खाली करस की दारिद्र्याला दारिद्र्य आवडते काय? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगविल्या जातात ते अदृष्ट प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच. तै पूर्वे वाहता पाणी पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहो उरे ते आणि आपुलिया लेखा. का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. तैसा क्षात्र संस्कारी सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा. आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठविजसीची तू. शौर्य तेज दक्षता एव मादिक पंडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. तरी तयाची या समवाया अनुरूप धनंजया, न करिता उगलिया नयेल असो. म्हणून या कितीही गुणी बांधलासी तू कोंदड पाणी त्रिशुद्धी निगस कोदंड पाणी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निगसी वाहणी क्षात्राचिया. नाहे आपुले जन्म मूळ न विचारितची केवळ, न झुंझे ऐसे अढळ व्रत जरी घेसी. तरी बांधुनी हात पाये जो रथी घातला होय, तोण चले तरी जाये दिगंता जेवी. तैसा तू आपुलियाकडूनी मी काहीच न करी म्हणूनी, ठासी परी भरवसेनी तूची करिसी. उत्तरू वैराटींचा राजा पळता तुका निघालीसा झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ. महावीर 11 अक्षौहिणी तुवा एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोंदड पाणी झुंजवील तू ते. हा गा रोगू काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोगविजे बळिया अदृष्टे जेणे. ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वरहू असे हृदयी तुझा. ईश्वर सर्व भूतांना हृदयर्जुन तिहती,
भ्रामयण सर्वभूतानि यत्रारूढानि मायया. हे अर्जुना, शरीर रूप यंत्रावर जणू काय आरूढ झालेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरविणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीचा सहस्त्र किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे. जागृती इत्यादी 3 अवस्था हेच कोणी स्वर्गादी तिन्ही लोक ते संपूर्ण प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले देह मी व देह संबंधी आहे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. दृश्य जगद्रूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंच ज्ञानेंद्रिये व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवितो. हे रूपक राहू दे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो समष्टी अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकट आहे. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवितो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष येऊन रूपी छायाचित्रे नाचवितो. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणी मात्रांना त्यांची योग्यता पाहून शरीराकार दाखवितो. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्यांच्या कर्मानुरूप त्यांच्या पुढे मांडला जातो त्या देहाकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. सुताची गुंडी जशी सुताने गुंडाळलेली असते अथवा गवताची पेंढी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते अथवा पाण्यातील आपला प्रतिबिंबाला मूल जसे ते आपणच आहोत असे समजते, त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून प्रकट होतो. ऐक, याप्रमाणे शरीराकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्मांचे सूत्र हलवितो. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो. फार काय सांगावे अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवितो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवितो. लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंडे फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात. किती सुरेख लिहिलेले. त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात. अर्जुना, जसे एका चंद्राच्या सानिध्याने समुद्राधिक आपापली हालचाल करतात त्या समुद्राला भरती येते. चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो. चंद्र विकासी कमलांचा व चकोर पक्ष्यांचा संकोच नाहीसा होतो. त्याप्रमाणे कारणरूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टविले जातात व तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. अर्जुना, देहसंबंधीय अर्जुन पण न घेता तुझ्या हृदयात मी असे जे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे. याकरिता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे निसंशय खरे आहे. आणि तू जरी लढणार नाहीस तरी ती प्रकृती तुला लढावयास लावेल. म्हणून तो ईश्वर हा मालक आहे. तो ह्या प्रकृतीवर हुकूमत चालवितो व ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियांकडून ज्यांची त्यांची कामे सहज करून घेते. करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे सर्वभूतांचा अंतरी हृदय महाअंबरी चित्तवृत्तींचा सहस्र करी उदयाला असे जो. एक मिनिट थांब इथे, एकच मिनिट. कारण हा जो श्लोक आहे ना, ईश्वरच सर्वभूतानाम म्हणजे सगळ्या जे काही प्राणी आहे त्याच्यामध्ये ईश्वरच आहे.
तर आपला जे कल्पना आहे ना आपल्या याच्यामध्ये की एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे, आणि दुसरी कल्पना आहे की सगळे जे काही प्राणी आहेत त्याच्यामध्ये पण ब्रह्मच आहे. तर ती जी आपली मूळ कल्पना आहे आपल्या वेदातली, ही कल्पना या श्लोकामध्ये त्यांनी सांगितली आहे. ईश्वरच सर्वभूतानं, इथपासून ते सुरू होतं. तर तेवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि याच्यात पुन्हा सांगता सांगता माऊली सांगून जातात की तुझ्यामध्ये पण ब्रह्म आहे आणि सगळ्या प्राण्यांमध्ये पण ब्रह्म आहे, आणि तो ब्रह्म आपल्याकडून जी काय आपली कामं असतात ती करून घेतो. जाऊया आपण. सर्वभूतांचा अंतरी हृदय महाअंबरी, चित्तवृत्तींचा सहस्त्रकरी उदयला असे जो, अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशोनी अशेख, अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले, वेदोदकांचा सरोवरी फाकता विषय कल्हारी, इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते, असो रूपक हे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरू उल्हासत असे, स्वाम स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, तया ब्रह्मादिका द्रिकिटांता द्रिकिटांता असे शाही भूत जाता, देहाकार योग्यता पावोनी दावी, तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे, ते भूत तिये आरुडे हे मी म्हणूनी, सुते गुंतले तृण तृणेची बांधले, का आत्मबिंबा घेतले बाळके जळी, तयापरी देहाकारे आपण पेची दुसरे, देखोणी जीव आविष्करे आत्मबुद्धी, ऐसेणी शरीराकारी यंत्री भूते अवधारी, वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची, जेथ जयात जे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र हेची लागे, किंबहुना धनुर्धरा भूतांते स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसी, भ्रामकाचरणे संगे जैसे लोहो वेडारिगे, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते, जैसे चेष्टा आपुलिया समुद्राधिक धनंजया, चेष्टती चंद्राचिया सनिधी एकी, तया सिंधू भरिते दाटा सोमकांता पाझुरी फुटे, कुमुदांच कोरांचा फिटे संकोचुतो, तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशी, चेष्ट विजती तो असे तुझा हृदयी, अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठतसे ते तत्वता तयाचे रूप, या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल ते हे निरुते, आणि ते झुंजविल तू ते न झुंजसी जुरी, म्हणून ईश्वरू तो गोसावी, तेणे प्रकृती हे नेमावी, तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली, तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीचा मानी, प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. माझं झालं. थँक्यू. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भरतकुलोत्पन्ना, त्यालाच सर्व भावाने, मनाने, वाणीने व शरीराने तू शरण जा. त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांतिरूप जे शाश्वत स्थान निजात्मपद ते पावशील. गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते, त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांतीरूपी तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वरूपातच रममाण होशील. उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील त्या ज्या अनुभवाला अनुभवितो, अर्जुना त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले.
तया अहं वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. मग तयाचेनि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसवे विसंवे अनुभूती ही अनुभवे अनुभव जया. तिये निजात्मपदीचा रावो होऊनी ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी नाहो पार्थातु. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृशयित दशेषेण यथेच्छसि तथा कुरु. गूढाहून अत्यंत गूढ असे हे ज्ञान मी तुला सांगितले. त्याचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाणे कर. हे एक मिनिट गीता थांब, एक नावाने मिनिट. प्रसिद्ध एक मिनिट थांबते. हा खूप महत्वाचा, अशासाठी हा श्लोक महत्वाचा आहे की एवढे 18 अध्याय परमेश्वराने त्याला सगळं माहिती दिली, सगळं सांगितलं, आपलं कर्म काय असतं, सगळं अनुभव, म्हणजे त्याला ज्ञान दिलं. पण त्याला तू असं कर असं सांगितलं नाही. पण शेवटी ते काय म्हणतात की तुझ्या इच्छा असेल तसं तू कर. म्हणजे पुन्हा तो काय निर्णय आहे युद्ध करायचं की नाही, तो त्यांनी अर्जुनावर सोडलाय. म्हणून हा जो श्लोक आहे महत्वाचा आहे. जाऊया पुढे. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्व वाङ्मयाचे सार आहे. ज्याच्या योगाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते, म्हणजे अनुभवाला येते. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. बुद्ध्याधिक डोळस म्हणजे ज्ञानवान पदार्थ हे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाचे कवडसे आहेत म्हणायला पाहिजे, कडवसे म्हणाले आहेत, म्हणजे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशले गेले आहेत. व मी सर्व द्रष्टा देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो. अरे ते हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गूढ त्या गूढाचाही गुप्त ठेवा आहे. परंतु तू अर्जुन माझा सखा म्हणून प्रतारणा कशी करू. म्हणून अर्जुना आम्ही आपला हा गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला दिला आहे. परंतु प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा माझी आई असे अयथार्थ बोलते. आमचेही तुझ्यावर तसेच अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही तसे करत नाही, अयथार्थ बोलत नाही. येथे आकाश अतिसूक्ष्म असताही ते जसे गाळून घ्यावे, अमृताची देखील जशी साल काढावी, अथवा शपथेकडून जशी शपथ करवावी. ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो, त्या सूर्याला देखील जसे अंजन घालावे. अर्जुना, त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी, त्या सर्वज्ञाने देखील सर्व गोष्टींचाही विचार करून जे चांगले आहे ते तुला सांगितले. तर यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले याचाच चांगल्या रीतीने विचार कर, आणि विचार करून नंतर तुला योग्य दिसेल तसे कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनात येऊन देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर आपण आपल्याला न फसवणारा चांगला आहेस. वाढणाऱ्या पुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो असे म्हणाला, तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही त्याला लागतो. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही, तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो व फसविल्याचे पातकही त्यालाच लागते, आणि त्याने आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुकविले. पण अर्जुना, तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने म्हणजे थोडक्यात सांगावे. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण माझे मन चांगले जाणत आहात, आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी जाणता आहे काय. तुझ्याशिवाय इतर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे. त्यास जाणणारा स्वभावता तूच एक आहे. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला. आम्ही सांगितलेले तू समजतोस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. हे गीता नाम विख्यात
सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञान ऐसिया रूढी वेदांते जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे. मी सर्व द्रष्टाही दिसे पाहला जये. ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचेही गुप्तधन. परी तू म्हणून आन केवी करू या कारणे गा पांडवा. आम्ही आपला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कणवा जाकळिलेपणे. परी भुलली वोरसे माय बोले बाळा दोषे. प्रीती ही परी तैसे न करूची हो. येथ आकाश आणि गाळीजे अमृताही साली फेडीजे. का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. जयाचेनी अंग प्रकाशे पाताळीचा परमाणू दिसे. तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. तैसे सर्वज्ञेही मिया सर्वही निर्धारुनिया. निके होय ते धनंजया सांगितले तुझ. आता तू जयावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे. यया देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला. तेथ देवो म्हणती भला अवंचकू होसी. वाढितया पुढे भुकेला परोधे म्हणे मी धाला. तै तोची पीडे आपुला आणि दोषुही तया. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू. न पुसिजे जै आभारू धरुनिया. तै आपणतेची वंचे आणि पापही वंचनाचे. आपणयाची साचे चुकविले तेणे. पै उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया. जे एक वेळ आवाकुनिया सांगावे ज्ञान. तेथ पार्थू म्हणे दातारा. भले जाणसी माझिया अंतरा. हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. येर ज्ञेय हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे. मा सूर्यू म्हणवनी वानावे सूर्या ते काही. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे. हेच थोडे गा वानणे जे बुझतासी तू. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः. इष्टोसि मे दृढमिते ततो वक्ष्यामि ते हितम. सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हिताची गोष्ट सांगतो. तर आपले लक्ष विस्तृत करून माझा शुद्ध उपदेश आणखी एक वेळ ऐक. हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असे हे नाही. परंतु तुझे भाग्यच चांगले आहे अर्जुना. दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही पण कासवीच्या पिलाकरता कासवीच्या दृष्टीला पान्हा फुटतो व आकाशाच्या पोकळीत काही साठविले जात नाही. पण चातकाला लागणारे पाणी आकाश वाहते म्हणजे धारण करते. जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते. दैव जर अनुकूल असेल तर काय मिळणार नाही. ऐक. याविषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची येरझार नाहीशी करून ऐक्याच्या घराची गुह्य गोष्ट भोगावयाची ती ही होय. आणि प्रियतमा अर्जुना जे निनिर्मित प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असेच समजावे. अर्जुना आरशात पाहणाऱ्या करिता जे आरशाला चांगले स्वच्छ करावायचे ते त्या आरशाकरता नाही तर ते जसे आपल्या पाहणाऱ्याकरता असते. त्याप्रमाणे अर्जुना तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरिताच बोलतो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तूपणा असा भेद आहे काय. म्हणून जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू जो माझा जीव त्या तुला मी सांगत आहे. हे अनन्य असणाऱ्या भक्ताचे मला वेड आहे. अर्जुना आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते व मीठ आपण सर्व त्या पाण्याचे होताना म्हणजे जलरूप होताना ते लाजतच नाही. त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाही. तर आता मी तुझ्यापासून गुप्त ठेवीन काय. म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत. तो माझा गूढ व शुद्ध उपदेश तू ऐक. तरी अवधान पघळ करुनिया आणिक एक वेळ. वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. हे वाच्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे. तैसे नभे परी तुझे भाग्य बरवे.
कुर्मीचिया पिलिया दिठी पान्हा ये धनंजया आकाश वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवे न सापडे सानुकूळे एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याचा परिवरी भोगिजे ते अवधारी रहस्य हे आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेच जाणावे आरिसाचिया देखीलया गोमटे की जे धनंजया ते नया तोहे नोहे ते तया नोहे आपणया लागी जैसे तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपणयाची दोषे माझा तुझा ठाई असे मी तू पणगा म्हणून जिव्हारीचे गुज सांगतसे जीवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन पै जळा आपण पे देता लवण भुलले पंडुसुता की आघवे तयाचे होता न लजे चिते तैसा तू माझा ठाई राखो नेणसीची काही तरी आता तुझ काही गौप्यमे करी मी करी म्हणून आघवीची गूढे जे पाहुणी अति उघडे ते गौप्य माझे सोखडे वाक्य ऐक छान. पुढचा इथे जो मला श्लोक थांबायचं आहे ना, तर 64. हा इथपर्यंत म्हणायचंय, कारण पुढचा जो श्लोक आहे ना तो महत्वाचा आहे. अच्छा. जसं कृष्ण म्हणाला की पुन्हा हे सगळं तुला सांगतो, तर पूर्ण गीतेमध्ये त्यांना काय सांगायचंय हे या श्लोकामध्ये. तर म्हणजे हा श्लोक आपण 9व्या अध्यायात पाहिलेला होता, मनमना भव मत तो. तर तोच पुन्हा इथे आपल्याला दिला आहे त्यांनी, कारण की तेच ज्ञान त्याला पुन्हा सांगायचंय की तुला आतापर्यंत जे शिकवलं ते मी तुला सांगणार आहे, आणि ते बरंच जास्त आहे म्हणून आपण ते पुढच्या वेळी बघूया. म्हणून मग इथे आपण थांबूया आता. आणि क्रांती, तू आता तुझा 3 मिनिटातच म्हटलीस ना? हो. हो, आणि कविता पण म्हणशील आणि मग टाकशील पण तिथे आपल्या ह्याच्यावर. हो, टाकते नक्की. आहे ना वेळ तेवढा आपल्याला? काय ते? आत्ता वेळ आहे ना वाचू? हो हो हो, आहे आहे, आपल्याला थोडासा वेळ आहे. ओके. अध्याय 18, 10 मार्च 2026. गान सरस्वती किशोरी आमोणकर यांचे अवघा रंग एक झाला हे पद ऐकताना जाणवणारी ती तल्लीनता अवर्णनीय आहे. गाण्याचे बोल, शब्द, सूर, गाणारी गायिका यांचा सुंदर मिलाप झाल्यावर जी अनुभूती आपल्याला जाणवते ती काहीशी ब्रह्मरूपाशी मिळती जुळती आहे. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे हेच असावे बहुतेक. एकरूप होणे, एकरूपता याचे उदाहरण देताना लाट व पाणी जसे एकमेकात एकरूप होतात, तसेच क्रमयोगी व परमात्मा यांची सांगड घालताना तो व मी हा भेदच राहीसा होतो, असे श्रीकृष्ण सांगतात. आत्मसाक्षात्काराचा शेवटचा टप्पा म्हणजे नैष्कर्म्य. एकदा का या अवस्थेला पोचल्यावर क्रमयोगी व परमात्मा ही भिन्नता नाहीशी होते. अभिन्न अवस्था म्हणजे जसे सुताशी वस्त्राचे नाते, मातीशी मडक्याचे, रत्न व रत्नाचे तेज, तसेच माझा ज्ञानी भक्त माझ्याशी अभिन्न असतो, असे कृष्ण अर्जुनाला सांगतात. शून्य ते संपूर्ण मीच आहे हे जाणणे म्हणजेच ब्रह्मरूप जाणणे, त्यात विलीन होणे. ब्रह्मरूपाबद्दल बोलताना श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मरूप म्हणजे मीच ईश्वर, द्वैत व अद्वैत. मी देव व तो भक्त हा दुरावा नाहीसा होतो. महत्वाचा विचार म्हणजे क्रमयोगी मंदिराचा मोक्षरूपी कळस. आता हा कळस गाठण्याकरता गुरु शिष्य याच मार्गाने ज्ञानप्राप्ती होते. लाकडात अग्नीचे वास्तव्य असतेच, पण ते प्रगट करण्याकरता जसा एखादा क्रममार्ग किंवा प्रक्रिया करावी लागते. जी गोष्ट स्वसिद्ध असते तीच स्वतः प्राप्त होते. म्हणजे लाकडामध्ये मध उत्पन्न होणार नाही. अग्नी असतो, पण त्याची प्राप्ती होण्याकरता उपाय हे करावेच लागतात. मी स्वसिद्ध आहे खरा, पण मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय हे करावेच लागतात. आता गीताशास्त्र हे मोक्ष प्राप्तीचे उपाय सांगणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ उपाय म्हणजे मला असं वाटतं की वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर
आपण जशी सर्व विषयांची वारंवार उजळणी करतो, कष्ट घेतो ते परीक्षेत पास होण्यासाठी, त्यामुळे अविद्येचा नाश होऊन ज्ञानप्राप्ती होते. आता अविद्येचा नाश किंवा निराश करणे व मोक्ष मिळवणे, हे फळ मिळवणे, हेच या गीताशास्त्राचे प्रयोजन आहे. अविद्येचा नाश व मोक्षप्राप्ती या दोन्हीसाठी साधन केवळ ज्ञानग्रहण करणं, ज्ञानप्राप्ती करणं हेच आहे. बुद्धी, काया, वाचा यांनी मला आश्रय केलेला पुरुष सर्वदा सर्व कर्म करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असे पद मिळवतो. आता ज्ञानोत्तर भक्ती याचा विचार करताना जाणवते ते ज्याला शिक्षणाची आवड आहे तो सतत काही ना काहीतरी शिकत राहतो, व ज्याला शिकवायची आवड असते तो आपला शिक्षकाचा व्यवसाय जरी सोडला, पेशा टाकला, तरी ज्ञान द्यायचं थांबत नाही, तो ज्ञान देतच राहतो. अशी ही ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे फळाची आशा कर्म करता सर्व ईश्वरचरणी अर्पण करणे म्हणजेच ज्ञानोत्तर भक्ती. या व्यक्तीला फक्त तेच करणे माहीत असते आणि एकरूप होणे त्यातून उत्पन्न होते ती ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर. छान लिहिलंस. वाचू माझी कविता? हो हो चालेल. आयुष्याचं गणित. आयुष्याचं गणित सर्वांचंच कच्चं, मिळकतीचं मोजमाप कायमचं चुकतं. जन्मानंतर फक्त आपण बेरीज शिकतो, वजाबाकी करायची विसरून जातो. पाऊल पुढे टाकत चालत राहतो, मागे राहणाऱ्याचा विसर पडतो. शून्याचा शोध व महती न ओळखून मनुष्य अधिक वजातच डोलावतो. शून्याची महती विसरून पट्टीवर नाचतो, शून्य बिंदू सोडून गोळा बेरजेत अडकतो आणि आयुष्याच्या गणितात नेहमीच चुकतो. आयुष्याच्या गणितात नेहमीच चुकतो. देव मात्र वरून सर्व बघत हसत असतो. त्याचा देह आत्म्याचा जन्म मरणाचा हिशोब पक्का असतो. तो एखाद्या दिवशी पाटीस पुसून टाकतो आणि पुन्हा नवीन गणित मांडतो, पुन्हा नवीन गणित मांडतो. अरे वा, खूप छान लिहिलंस. सुंदर सुंदर आहे. हो, थँक्यू. छान छान. आणि आपल्या काय जी ड्राईव्ह वरती टाकशील सगळ्यांना वाचण्यासाठी, नाव घालून टाकशील, ऍटलीस्ट कविता तरी टाकली. कविता लिहिलं टाकू? पण खूप छान. बस मला टाईप करून टाकायला जरा 1-2 दिवस दे. हो चालेल, सावकाश कर, सावकाश कर, काही हरकत नाही. किंवा माझ्याकडे म्हणजे अजून पाठवा, 5 मग मी आठवडे चालू त्याच्या आधी करेन. करेन. महेशकडे पाठवली की महेश हे करेल. मी पाठ ओ स्पीड खुश टाईप. करा मला. नाही टायपिंग नाही, म्हणजे शेअर केली का मी ती गुगल ड्राईव्ह वरती टाकेन. ऑन द जी ड्राईव्ह. हा गुगल चालेल ड्राईव्ह चालेल. मी जरा टाईप करून व्यवस्थित करून पाठवते. गुड, छान, चालेल. व्हेरी गुड. आणि दोघींनी पण लिहिला, बऱ्या वेगळ्या प्रकारे लिहिला, दोघींचंही वेगळं आहे, त्यामुळे खूप आवडलं. छान. मॅडम संपूया आता. चालेल. नमस्कार. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिलो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये होवावेजी.
येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाव. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति.